हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ड्रेस कटिंग केल्यानंतर साईडने जी कतरण उरते त्या पट्ट्यांपासून खूप छान यूजफुल अशी वस्तू तयार करून घेणार आहोत. यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे, तरच तुम्हाला माहिती पडेल की मी काय शिवून तयार करत आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता वळूया आपल्या विषयाकडे. अशा प्रकारे मी 4 ते 5 इंचाच्या ड्रेस शिवून उरलेल्या कतरांमधून पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहेत. 40 इंच लांबीची आणि 23 इंच रुंदीची गोणी या ठिकाणी मी कटिंग करून घेतलेली आहे आणि बिना कागदीचा कापडही त्याच मापाने कटिंग करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने सर्वात आधी मी गोणी आणि चादर जोडून घेणार आहे. अशा प्रकारे मी चारही बाजूने शिलाई देऊन गोणी आणि चादर जोडून घेतलेली आहे. त्यानंतर ह्या पट्ट्या आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवून पूर्ण जोडून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी सरळ एक पट्टी जोडून घेतलेली आहे. त्यानंतर ही पट्टी अशा पद्धतीने उलटी ठेवून जोडून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला परत पलटून प्रेस शिलाई देऊन घ्यायची आहे. अशा प्रकारे ही पट्टी जोडून घेतलेली आहे. त्यानंतर वरच्या बाजूने मी दाब शिलाई देऊन घेणार आहे. सेम याच पद्धतीने सर्व पट्ट्या मी जॉईन करून घेणार आहे. अशा प्रकारे मी पूर्ण पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत. त्यानंतर चारही बाजूने आपल्याला या योगा मॅटला पायपिंग करून घ्यायची आहे. सेम अशाच पद्धतीने मी तिन्ही बाजूने पायपिंग करून घेणार आहे. थोडी जाडच पायपिंग या मॅटसाठी आपल्याला करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्या योगा मॅटचा फायनल लुक आलेला आहे. किती सुंदर ही मॅट तयार झालेली आहे. याचा वापर तुम्ही किचन मॅट, योगा मॅट किंवा आसन म्हणूनही करू शकता. कचऱ्यातून कला सादर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केला आहे. छोट्या छोट्या तुकड्यांपासून किती सुंदर ही मॅट तयार झालेली आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. असेच नवनवीन युनिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. परत भेटूया नवीन विषयासोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.